हाउस द जोश, हाय सर. हाउस द जोश, हाय सर. जय हिंद, जय हिंद. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचाच आवडता बेधुंद विजय माने. आणि ज्या पद्धतीने या व्हिडिओची सुरुवात झाली याहून तुम्हाला नक्कीच कळालं असेल की आजचा विषय हा काहीतरी देशभक्ती किंवा मग इंडियन आर्मी, भारतीय जवान असाच काही असेल. तर हो, बरोबर ओळखला तुम्ही. आणि जी वाक्य मी सुरुवातीला वापरली ती नुसताच प्रदर्शित झालेला सर्जिकल स्ट्राईक या पिक्चरमधली सगळ्यात महत्त्वाची वाक्य, जी नुसती ऐकली तरी अंगात एक वेगळंच चैतन्य येतं. तर पिक्चर पाहून झाल्यावरती असंच म्हणत आलं की आपण जेव्हा आपले कॉलेजचे मित्र, नातेवाईक काही सणासुदीला एकत्र येतो तेव्हा बऱ्याच साऱ्या गप्पा मारतो. पण आवर्जून मी कधीच कोणाला इंडियन आर्मी, फौजी यासारखे विषय स्वतःहून बोलताना नाही पाहिलं. तर वाटलं आजच्या दिवशी ह्या विषयावरतीच लोकांना बोलतं करावं आणि फौजी किंवा इंडियन आर्मी, भारतीय जवानांबद्दल लोकांच्या मनामध्ये काय भावना आहेत ह्या जाणून घ्याव्या. प्रत्येक वेळेसारखा काहीतरी वेगळा प्रयत्न केलाय. तर पाहूयात नक्की फौजी किंवा इंडियन आर्मी बद्दल लोकांच्या मनामध्ये काय भावना आहेत त्या. चला. असं करताना किती सोपं वाटतं ना, पण आज हेच करत ते हिवाळा, पावसाळा, प्रत्येक ऋतूमध्ये ते तिकडे आपल्यासाठी फक्त झडत असतात. आज ते त्यांच्या घरच्यांना सोडून तिकडे आपल्यांसाठी फक्त झडत असतात. त्यांना म्हणजे फौजी लोकांना, फौजी जवानांना कधीच आपण विसरता कामा नये. म्हणून इंदुलेकर महाराज त्यांच्या कीर्तनात नेहमी बोलतात की जेवताना शेतकऱ्याला आणि झोपताना लष्कराला कधीच विसरू नका आणि त्यांचे आभार माना. आज ते आहेत म्हणून आपण जेवू शकतो, आज ते आहेत म्हणून आपण आरामदायी जगू शकतो, आज ते आहेत म्हणून आरामदायी आपण झोपू शकतो. जय हिंद. वतन वालों, वतन ना बेच देना, ये धरती ये चमन ना बेच देना. शहीदों ने जान दी है वतन के वास्ते, शहीदों के कफन ना बेच देना. इंडियन आर्म फोर्सेस को जरूरत है अपने यूनिटी की. आज हम वीकेंड बनाते हैं, पार्टियां करते हैं, विद फैमिली वी आर स्टेइंग ओवर हियर जस्ट बिकॉज कोई वहां पे -40 डिग्री सेल्सियस में अपने लिए जान दे रहे हैं. सो रिस्पेक्ट दोज, रिस्पेक्ट इंडियन आर्म फोर्सेस. जय हिंद. बॉर्डरवरती आपले जवान आपले संरक्षण करण्यासाठी रात्रंदिवस उभे आहेत. म्हणूनच आपण शांत राहू शकतो, सुखाने झोपू शकतो. ह्याच माझ्या भारतीय जवानांना माझा मनापासून सलाम, धन्यवाद. या सेनेबद्दल जितकं बोलू तितकं कमीच आहे. वी ऑल इंडियन्स आर प्राऊड ऑफ देम. कुठलीही परिस्थिती असो, रखरखतं ऊन, मुसळधार पाऊस, कडाक्याची थंडी, ते नेहमीच आपल्या सीमेची रक्षा करतात. तसंच नैसर्गिक आपत्त्यांना सुद्धा सामोरे जातात. ते म्हणतात ना, वॉरियर्स आर नॉट बॉर्न, दे आर मेड इन इंडियन आर्मी. हे खरंच आहे. आता सध्या घडलेली घटना म्हणजे सैलानी पहाडी भागात आलेल्या पर्यटकांना स्वतः जवळचे अंथरूण देऊन 9 डिग्री सेल्सिअसमध्ये ते त्यांची रक्षा करत होते. इजंट दॅट ग्रेट? अ बिग सल्यूट टू देअर स्ट्रेंथ, टू देअर सॅक्रिफाइसेस. थँक यू फॉर एव्हरीथिंग. जय हिंद, वंदे मातरम. नमस्कार. सो बेसिकली आपण जेव्हा म्हणतो फौजी किंवा सैनिक, तेव्हा आपल्या डोळ्यासमोर येतो ते म्हणजे फक्त बंदूक घेऊन उभा सीमेवरती उभा असलेला तो म्हणजे आपला सैनिक. बट त्यांची जी लाईफ असते, घरापासून त्या सीमेपर्यंतचा जो कडचा प्रवास असतो तो आपण कधीच कन्सिडर करत नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी माझा सलाम आणि त्यांच्यासाठी माझा एकच मेसेज असू शकतो की थँक्यू सो मच फॉर डुईंग सो मच थिंग फॉर अस अँड आवर ब्युटिफुल लाईफ विल बी नॉट पॉसिबल इफ यू आर नॉट देअर. जय. निदडी छाती ताठ मान, आमुची आण बाण शान, तिरंगी माझ सन्मान, शौर्याचं घालीन मी थैमान. ना डगमग ना तगमग, ना डगमग ना तगमग, या मातीचं वरदान मला. ना घोर ना चिंता, ना घोर ना चिंता, हे रक्त रक्त बलिदान तुला. एचल आचल, एचल आचल, ए फौजी चल र चल तू चल, ए फौजी चल र चल तू चल. ये देश है वीर जवानों का, अलबेलों का, मस्तानों का, इस देश का यारो क्या कहे. भारतीय जवान, इंडियन आर्मी नाव जरी ऐकलं ना तरी छाती कशा अभिमानाने फुलून येते. त्यांचे प्रत्येक पराक्रम आपल्याला मोटिवेट करून जातात.
देशातला प्रत्येक तरुण काही ना काहीतरी जबाबदारी अशा पेलवत असतोच. पण इंडियन आर्मी त्यांच्यावरती सर्वात मोठी जबाबदारी असते, ती म्हणजे देश संरक्षणाची. प्रत्येक सेकंदाला त्यांच्या समोर मृत्यू उभा असला तरी ते तटस्थपणे आपली जबाबदारी पार पाडत असतात. अशा या शूर वीर जवानांना माझा सलाम. जय भारत. मित्रांना माझा नमस्कार. खरं तर शब्दच अपुरे पडत आहे तुम्ही जे देशासाठी बलिदान करत आहात त्यापुढे. आपल्या कुटुंबापासून लांब राहून, कोणत्याही सणावारांना उपस्थित न राहता, आपल्या मित्रमंडळींपासून लांब राहून, कोणत्याही हवामानामध्ये तुम्ही जे काही देशासाठी देशसेवा करत आहात, देशासाठी आणि देशबांधवांसाठी, त्यासाठी तुम्हाला मानाचा मुजरा. जय हिंद. वंदे मातरम. खरं तर आपल्या सीमेवर मोठ्या हिमतीने आपले सैनिक उभे आहेत, जवान उभे आहेत, जे देशाचं रक्षण करतात आणि म्हणून आपण सर्व सुरक्षित आहोत. भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले माझे मित्र राहुल काटू, पॅरा कमांडो संदीप भिंगुर्डे, राहुल काटे, पवन पाटील, या सर्वांना माझा ग्रँड सॅल्यूट आणि जय हिंद. मित्रांनो, तुमच्यासाठी बोलायला माझ्याकडे शब्द नाहीत. तुम्ही जे कार्य करताय ते खूप महान आहे आणि मोठं आहे. तुमच्यासाठी या 2 ओळी. जान से प्यारा वतन हमारा, जान से प्यारा वतन हमारा, कायरो तुम सुनो ललकारी, सीना तान कर खड़े हैं हम, पहचान है हिंदुस्तान हमारी, पहचान है हिंदुस्तान हमारी. जय हिंद. वंदे मातरम. वी ऑल प्राऊड ऑफ यू, इंडियन आर्मी. जय हिंद. नमस्कार फौजी मित्रांनो, तुमच्यासाठी जेवढं बोलेल तेवढं कमीच. खरं तर शब्दच अपुरे पडतात तुमच्याविषयी बोलताना, पण आज तुम्ही तिकडे तुमच्या जीवाची पर्वा न करता सीमेवर तटस्थ उभे आहात, म्हणून आम्ही इकडे आज बिनधास्तपणे वावरू शकतो. जय हिंद. वंदे मातरम. जय हिंद बोला. जय हिंद. जय हिंद. जय हिंद. अपने लोगों को पता हो या ना हो, दुश्मन ये बात जरूर जानता है कि वो इंडिया के असली हीरो से लड़ रहे हैं. जय हिंद. जय हिंद. माझ्यातर्फे आपल्या इंडियन आर्मीसाठी एक गुजरने वाली हवा जरा मेरे दोस्तों मेरे दिलरुबा, मेरी माँ को मेरा पैगाम दे, उसे जाके तू ये पैगाम दे. मैं वापस आऊंगा, मैं वापस आऊंगा, फिर अपने गाँव में उसी की छाँव में, कि माँ के आंचल से, कि गाँव के पीपल से, किसी के काजल से, किया है वादा था वो निभाऊंगा. मैं एक दिन आऊंगा, मैं एक दिन आऊंगा, मैं एक दिन आऊंगा, मैं एक दिन आऊंगा. नाही म्हटलं तरी माझ्यासारखी तुमची छाती 2 इंचानं का होईना अभिमानानं फुलून बाहेर आली असेल. इतके सारे व्हिडिओ आणि हे सगळे मेसेजेस पाहून. तर व्हिडिओमधल्या प्रत्येक माझ्या मित्राला माझा मनापासून धन्यवाद. तुम्ही इतक्या शॉर्ट नोटीसवरती हे सगळे व्हिडिओ मला फॉरवर्ड केले आणि यामुळेच खरं तर एकंदरीत हा व्हिडिओ चांगला झाला आहे. तर फौजी या विषयाबद्दल जितकं बोलेल तितकं कमीच, कारण तुम्ही जे काही करताय आमच्यासाठी, जे काही झटताय सीमेवरती, याची जागा दुसरं कोणीच घेऊ शकत नाही. तर अशा या माझ्या जवानांना माझ्याकडून ही 2 ओळी. काम नहीं आसान ये दिल पे पत्थर रखना पड़ता है, देश या घर बार दोनों से एक को चुनना पड़ता है, तब जाकर ये देश तुझे गहरा नींद ये प्यारा लगता है, तब जाकर ये देश तुझे गहरा नींद ये प्यारा लगता है. वंदे मातरम. भारत माता की जय. हो, तर प्रत्येक वेळेसारखा हा माझा एक नवीन प्रयत्न होता. यापुढेही अजून बरेच सारे प्रयत्न मी वेगवेगळे करत राहीन आणि तुमच्यापर्यंत घेऊन येईन. तुर्तास तर स्थगिती, पण पुन्हा भेटूच. तुमचाच आवडता बेधुंद विजय माने. लव्ह यू ऑल. स्टे ट्यून टू माय चॅनल. आणि हा प्रयत्न आवडला असेल तर नक्की लाईकचं बटन दाबा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आजच करा. चला.